नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या आई कुलसामनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करतो. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमो नमः लिहायला विसरू नका. चला वेळ न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये शिव आणि विष्णू यांची बद्रीनाथाची दंतकथा याविषयी आपण माहिती जाणून घेऊयात. बद्रीनाथविषयी एक दंतकथा आहे. इथे शिव आणि पार्वती राहिले होते. हे हिमालयात सुमारे 10,000 फूट उंचीवर एक भव्य ठिकाण आहे. एके दिवशी नारद मुनी विष्णूकडे गेले आणि म्हणाले, तुम्ही मानवतेसाठी एक वाईट उदाहरण आहात. पूर्ण वेळ तुम्ही फक्त आदेशावर पडलेले असतात आणि तुमची पत्नी लक्ष्मी ती तुमची सतत सेवा करत असते आणि ते देखील गरजेपेक्षा जास्त. तुम्ही पृथ्वीवरील इतर जीवांसाठी आदर्श उदाहरण नाही. जीवनसृष्टीतील इतर जीवांसाठी तुम्ही काहीतरी उपयुक्त केले पाहिजे. ह्या टीकेतून सुटण्यासाठी आणि स्वतःच्या उन्नतीसाठी विष्णू खाली हिमालयात आले आणि त्यांची साधना करण्यासाठी योग्य जागा शोधू लागले. त्यांना बद्रीनाथ सापडले. एक सुंदर असे घर ज्यात सर्व काही होते त्यांना हवे होते तसेच त्यांची साधना करण्यासाठी उत्तम जागा. त्यांना तिथे घर सापडले आणि ते दार उघडून आत गेले. पण नंतर त्यांना कळाले की हे घर तर शिवांचे निवासस्थान आहे आणि तो माणूस भयंकर आहे. जर त्यांना राग आला तर ते अशा प्रकारचा आहे की ते तुमच्यासोबत स्वतःचा देखील गळा कापून टाकेल. भूकंप खूपच भयंकर माणूस आहे. तर विष्णूने एका लहान मुलाचे रूप घेतले आणि घरासमोर बसले. शिव आणि पार्वती जी फिरायला गेले होते घरी परत आले तेव्हा त्यांच्या घरासमोर एक लहान बाळ रडत होतो. या लहान मुलाला इतके रडताना पाहून पार्वतीची ममता जागी झाली आणि त्या मुलाजवळ जाऊन त्याला जवळ घ्यावे असे आई पार्वतींना वाटले. शिवाने तिला अडवले आणि म्हणाले, त्या मुलाला हात लावू नकोस. त्यावर पार्वतीने प्रत्युत्तर दिले, किती कठोर आहात तुम्ही असे कसे वागू शकता किंवा म्हणू शकता. शिवा म्हणाले, हे चांगले मूल नाही. ते आपल्या दारी स्वतःहून कसे आले. आजूबाजूला कोणीच नाही. बर्फामध्ये त्यांच्या आई वडिलांच्या पायांचे ठसे नाहीत. हे मूल नाही. पण पार्वती म्हणाले, हे काही नाही. माझ्यातली आई या मुलाला असे सोडू शकत नाही. आणि ती मुलाला घरात घेऊन गेली आणि ते मूल तिच्या मांडीवर बसून खूप आनंद होता. शिवाकडे आनंदाने पाहत होते. शिवाला त्याचे परिणाम माहीत होते पण ते म्हणाले, पाहूया काय होते ते. पार्वती मातेने मुलांचे सांत्वन केले आणि त्याला खाऊ घातले. त्याला घरात सोडले आणि शिवासोबत जवळच्या गरम पाण्याच्या झऱ्याजवळ आंघोळीला गेले. जेव्हा परत आले तेव्हा त्यांना दार आतून बंद दिसले. पार्वती माता हैराण झाले. दरवाजा कोणी बंद केला. शिवा म्हणाले, मी तुला सांगितले होते ना मुलाला उचलू नकोस. तू मुलाला घरात घेऊन आलीस आणि आता त्याने दार बंद करून घेतले. पार्वती माता म्हणाली, आता आपण काय करायचे. शिवाकडे 2 पर्याय होते. एक म्हणजे त्यांच्या समोरील सर्व काही जाळून टाकायचे. दुसरा म्हणजे दुसऱ्या रस्त्याने निघून जायचे. तर ते म्हणाले, चल दुसरीकडे कुठेतरी जाऊ, कारण हे तुझे प्रिय मूल आहे. मी त्याला हात लावू शकत नाही. अशा प्रकारे शिवाने स्वतःचे घर गमावले आणि शिव आणि पार्वती स्वतःच्याच देशात परदेशी बनले. ते आजूबाजूच्या परिसरात फिरले, राहण्यासाठी आदर्श जागेच्या शोधात आणि शेवटी केदारनाथमध्ये स्थायिक झाले. तुम्ही विचाराल, त्याला हे माहीत नव्हतं का. तुम्हाला खूप गोष्टी माहीत असतात पण तरीही तुम्ही त्या होऊ देतात. जेव्हा विष्णू शिवाला वाचवतात. योग पुराणात अशा अनेक कथा आहेत ज्या एखाद्याच्या तळमळलेल्या शिवाची असीम करुणेचं आणि लहान मुलासारख्या प्रतिसादाचे वर्णन करतात. एकदा एक असुर होता. त्याचे नाव होते गजेंद्र. गजेंद्राने खूप तप केले आणि शिवाकडून वरदान मिळवले की जेव्हा तो बोलवेल तेव्हा शिव त्यांच्यासोबत असेल. गजेंद्र त्यांच्या जीवनातल्या प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी शिवांना बोलत असे. हे पाहिल्यानंतर नारद मुनी, 3 लोकात संचार करणारे सर्वात खोडकर ऋषी, त्यांनी गजेंद्राची खोडी केली.
त्यांनी गजेंद्राला सांगितले, तू शिवाला सारखे काय बोलवत आहेस? तो तुझ्या प्रत्येक हाकेला प्रतिसाद देत आहेत. तू त्याला तुझ्या आतमध्ये प्रवेश करून आणि तिथे थांबवायला सांग, जेणेकरून तो सदैव तुझ्यासोबत राहतील. गजेंद्राला ही कल्पना चांगली वाटली आणि त्या प्रकारे त्याने शिवाची आराधना चालू केली. जेव्हा शिव त्यावर प्रसन्न झाले, तो म्हणाला, तू माझ्या आतमध्ये राहिले पाहिजे, तू इतर कुठेही गेला नाही पाहिजे. शिव लहान मुलासारख्या भोळेपणामुळे गजेंद्राच्या आत लिंगाच्या रूपात गेले आणि तिथेच थांबले. पुष्कळ वेळानंतर संपूर्ण विश्वाला शिवांची आठवण यायला लागली. कोणालाच माहीत नव्हते ते कुठे गेले होते. सगळे देव आणि गण शिवांना शोधू लागले. खूप शोधल्यानंतर जेव्हा कोणालाही कळले नाही की ते कुठे गेले आहेत, ते या समस्येचे समाधान शोधण्यासाठी विष्णूकडे गेले. विष्णूने परिस्थितीकडे पाहिले आणि म्हणाले, ते गजेंद्रामध्ये आहेत. नंतर देवांनी विचारले की त्याला गजेंद्रातून बाहेर कसे काढायचे, कारण गजेंद्र शिवांना त्यांच्या आत समावून अमर झाला होता. नेहमीप्रमाणे विष्णूला एक योग्य युक्ती सुचली. सगळे देव शिवांच्या भक्तांचा वेश घालून गजेंद्राच्या राज्यात आले आणि शिवांची स्तुती खूप भक्तिभावाने गाऊ लागले. गजेंद्र शिवांचा मोठा भक्त असल्याने त्याने या लोकांना राज्यसभेत येण्यासाठी, गाण्यासाठी आणि नाचण्यासाठी आमंत्रित केले. देवांचा हा समूह, जे शिवांच्या भक्तासारखे तयार झाले होते, ते खूप मोठ्या मनाभावाने, मोठ्या भक्तीने शिवांसाठी गाऊ लागले आणि आराधनाही करू लागले आणि नाचू लागले. शिव, जो गजेंद्रांच्या आत बसलेले होते, स्वतःला थांबवू शकले नाहीत आणि त्यांना प्रतिसाद द्यावा लागला. त्याने गजेंद्रांचे तुकडे केले आणि त्याच्या आतून बाहेर आले. विष्णूंची शिवांसाठी जी भक्ती आहे त्याच्याविषयी पण आपण जाणून घेऊया. शिवांची आराधना देव आणि राक्षस दोघेही करायचे. देव आणि असुर सर्वात वरच्या आणि सर्वात खालच्या स्तरासाठी सर्वांसाठी ते पूजनीय होते. विष्णू स्वतः त्यांची आराधना करायचे. एक अतिशय सुंदर कथा आहे ज्यात विष्णू कसा शिवांचा भक्त होता याचे वर्णन केले आहे. एकदा विष्णूने शिवांना वचन दिले की ते 1008 कमळ शिवाला अर्पण करेल. तो कमळांच्या शोधात गेला आणि संपूर्ण जगभर शोधूनही त्यांना फक्त 1007 कमळ सापडले. एक कमी होते. ते आले आणि सर्व शिवांच्या समोर ठेवले. शिवाने त्यांचे डोळे उघडले आणि त्याने फक्त स्मिताशी केले, कारण एक कमी आहे. जेव्हा विष्णू म्हणाले, मी कमल नयन म्हणून पण ओळखलो जातो, म्हणजे कमळासारख्या डोळ्यांचा देव, माझे डोळे कमळांच्या फुला इतके सुंदर आहेत, तर मी माझा एक डोळा अर्पण करेन. आणि त्याने लगेच त्यांचा उजवा डोळा काढला आणि लिंगासमोर ठेवले. अशा प्रकारच्या अर्पणाने प्रसन्न होऊन शिवाने विष्णूला सुप्रसिद्ध सुदर्शन चक्र भेट दिले. मंडळी, आजची ही शिव आणि विष्णूंची ही कथा तुम्हाला कशी वाटली? चांगली वाटली तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून ज्यावेळेस पण अशी माहिती पण आम्ही व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. त्यासाठी चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भवानी.